गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये लॅग्रेंजेस इक्वेशनवर आपण एक प्रॉब्लेम घेतला होता. आता पुन्हा लॅग्रेंजेस इक्वेशनवर काही प्रॉब्लेम आपण या लेक्चरमध्ये पण घेणार आहे. आपला लेक्चर नंबर सुरू आहे 13वा आणि आपला पेपर आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट एग्जाम्पल 10 ऑन पेज नंबर 598. काय आहे एग्जाम्पल? फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ x इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू झेड इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मित्र हो, तसं जर विचार केला तर एक्झाम्पल कडे बघितलाच आपल्याला नेमकं मल्टिप्लायर्स काय घ्यायला पाहिजे हे लक्षात येते. आपला एम आहे की जेणेकरून आपण जे ईच रेशो घेणार आहे त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 0 आला पाहिजे. जर ते 0 येत असेल तर आपण न्यूमरेटर 0 घेतो, जे की आपण एक्झाम्पल काल सांगितलं की डिनॉमिनेटर जर तुम्ही 0 आणू शकले तर डेफिनेटली न्यूमरेटर बी 0 येतेच. तर मग या प्रॉब्लेम कडे बघितल्या कसं लक्षात येते बघा. आता सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज x इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस वाय इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू झेड इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता याचा ऑक्झिलरी इक्वेशन हे ऍक्च्युअली कॅपिटल P इंटू स्मॉल p प्लस कॅपिटल Q इंटू स्मॉल q इज इक्वल टू R च्या फॉर्म मध्ये ऑलरेडी इक्वेशन आहे. कॅपिटल P ची किंमत आहे x इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. कॅपिटल Q ची किंमत आहे y इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आणि कॅपिटल R ची किंमत आहे z इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला कसं लिहितात हे ऑलरेडी माहित आहे. हेन्स द ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx अपॉन कॅपिटल P ज्याची व्हॅल्यू x इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे विच इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल Q. Q ची व्हॅल्यू y इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आहे विच इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल R. कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे z इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन्स मिळाले. आता जर आपण याला एक्स डी म्हणजे या ईच रेशोला एक्स न मल्टिप्लाय केलं, एक्स न डिवाइड केलं, इथं वाय न मल्टिप्लाय केलं, वाय न डिवाइड केलं, इथं झेड ने मल्टिप्लाय केलं, झेड ने डिवाइड केलं आणि न्यूमरेटरच्या तिन्ही रेशोची ऍडिशन केली ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरच्या तिन्ही टर्मची ऍडिशन केली. बघा नेमकं काय होते ते. युझिंग मल्टिप्लायर्स एक्स वाय झेड वी गेट each ratio is equal to x dx plus y dy plus z dz whole divided by हा पहिलेचा x आणि नंतरचा x x स्क्वेअर इन ब्रॅकेट z स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस z स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा विच इज इक्वल टू x dx प्लस y dy प्लस z dz whole divided by x square z square minus x square y square plus y square x square minus y square z square plus z square x square minus z square y square. आता बघा x square z square हे कॅन्सल होते z square x square सोबत, कारण x square z square जस्ट मिनिट काय आहे एक्स झेड स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर.
x in bracket z square minus y square, y in bracket x square minus z square, z in bracket y square minus x square पाहिजे. काय पाहिजे? y square minus x square, y square minus x square, y square minus x square. म्हणजे इथं होईल प्लस आणि इथं होईल मायनस. लिहिण्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर झालं होतं, जे की राईट हँड साईडला आहे, झेड इन ब्रॅकेट वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे हे इथं बदललं. अल्टिमेटली इथं त्याचं काय झालं? मायनस झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर कॅन्सल झाला झेड स्क्वेअर एक्स स्क्वेअर सोबत, मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर कॅन्सल झाला प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सोबत, आणि मायनस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर कॅन्सल झाला झेड स्क्वेअर वाय स्क्वेअर सोबत. म्हणजे डिनॉमिनेटरला काय आलं? 0 आलं. आता एक कन्सेप्ट जे आहे, एनिथिंग डिवायडेड बाय 0 विच इज इक्वल टू इन्फिनिटी, हे इथं ते कन्सिडर नाही करायचं. इथं आपण थेअरी काय म्हणते आपल्याला, की जर तुम्ही डिनॉमिनेटर 0 आणण्यामध्ये यशस्वी झालात तर न्यूमरेटर अल्टिमेटली 0 येते, जे की आपण एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला क्लिअर केलं. हेन्स x dx plus y dy plus z dz is equal to 0. Integrating comma we get x square upon 2 plus y square upon 2 plus z square upon 2 which is equal to constant तुम्ही लिहू शकता, किंवा c1 upon 2 बी लिहू शकता, कारण की कॉन्स्टंट तुम्ही काही घेतला तरी चालतं. मग 2 न जर मल्टिप्लाय केलं तर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 इंटू कॉन्स्टंट येईल, किंवा c1 येईल विच इज इक्वल टू c1 से. हे झालं एक इंटेग्रल कर्व्स. आता आपल्याला दुसरे इंटेग्रल कर्व्स आणण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला? अगेन युजिंग मल्टिप्लायर्स 1 बाय x 1 बाय y 1 बाय z वी गेट. हेन्स each ratio is equal to 1 by x dx plus 1 by y dy plus 1 by z dz whole divided by z square minus y square plus x square minus z square plus इथं काय येईल? y square minus x square, जे की आपण वर करेक्शन केलं होतं. त्यामुळे काय होईल हो? झेड स्क्वेअर सोबत कटला, एक्स स्क्वेअर सोबत कटला, वाय स्क्वेअर. पुन्हा विच इज इक्वल टू dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन वाय प्लस dz अपॉन झेड होल डिवायडेड बाय 0. आणि डिनॉमिनेटर जर 0 आणला तर हेन्स न्यूमरेटर हे 0 येतेच. dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन वाय प्लस dz अपॉन झेड इज इक्वल टू 0. इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट log x plus log y plus log z which is equal to log c2, आणि with the help of rule of indices log a plus log b plus log c log abc, hence इथे log xyz which is equal to log c2, आणि hence xyz is equal to c2. आता इथं अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेत असताना आपल्या सोयीप्रमाणे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घ्यायचं. उदाहरणार्थ इकडे तिन्ही टर्म लॉगचे आल्यानं मग लॉग c2 घेतलं. इथे तिन्ही टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आलं होतं, डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2, म्हणून आपण c1 डिवायडेड बाय 2 घेऊ शकतो, किंवा कॉन्स्टंट लिहिलं 2 न मल्टिप्लाय केलं c1 केलं. अशा तऱ्हेनं तुम्हाला c2 xyz इक्वल टू मिळाला. आता काही विद्यार्थी काय करू शकतात की युजिंग मल्टिप्लायर्स 1 अपॉन x 1 अपॉन y 1 अपॉन z आधी म्हणजे पहिल्या वेळेस यूज करू शकतात, आणि दुसऱ्या वेळेस हे यूज करू शकतात x y z. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं उत्तर काय येईल हो? कॅपिटल f ऑफ म्हणजे कॅपिटल f ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर कॉमा xyz इज इक्वल टू 0. आणि काही विद्यार्थ्यांचं काय येईल? हेन्स द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज f ऑफ xyz कॉमा
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0. दोन्हीही उत्तर बरोबर आहे, कारण की आपल्याला माहित आहे आपण काय काय कशा कशा पद्धतीने हेच लिहू शकतो. यालाच आपण असं बी लिहू शकतो, एक्स वाय झेड इज इक्वल टू साय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. यालाच आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू फाय ऑफ एक्स वाय झेड लिहू शकतो. त्यामुळे हे जर एक्स वाय झेड C2 च्या ऐवजी C1 आलं आणि एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर C1 च्या ऐवजी C2 आलं तर डझंट मॅटर, काही फरक पडणार नाही, उत्तर बरोबरच राहणार आहे. तर मित्र हो, कॉन्स्टंट काही तेवढं इफेक्ट नाही करत. हे जे एफ आहे, फाय आहे, साय आहे, ऑल दीज आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. Next example 11 on page number 599. Solve the partial differential equation y minus z divided by yz into p plus z minus x divided by zx into q is equal to x minus y divided by xy. हा दिलेला आहे प्रॉब्लेम. सोल्युशन. The given equation is y minus z divided by yz into p plus z minus x divided by zx upon q is equal to x minus y divided by xy. आता जर या तिन्ही टर्मला आपण एक्स वाय झेड न जर मल्टिप्लाय केलं तर थोडं अजून सोपं होऊन जाईल. एक्झाम्पल, मल्टिप्लाइंग बाय एक्स वाय झेड कॉमा वी गेट, हा वाय झेड कटेल, एक्स इन ब्रॅकेट वाय मायनस झेड इंटू पी शिल्लक राहील, प्लस हा झेड एक्स कटेल, वाय इन ब्रॅकेट झेड मायनस एक्स इंटू क्यू इथे शिल्लक राहील, विच इज इक्वल टू झेड इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय हे शिल्लक. हे पी इंटू पी प्लस क्यू इंटू क्यू इज इक्वल टू आर म्हणजे लॅग्रेंजेस इक्वेशनच्या फॉर्म मध्ये ऑलरेडी आहे. हेन्स द ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx upon x in bracket y minus z which is equal to dy upon y in bracket z minus x which is equal to dz upon z in bracket x minus y. Hence each ratio which is equal to dx plus dy plus dz whole divided by x in bracket y minus z plus y in bracket z minus x plus z in bracket x minus y which is equal to dx plus dy plus dz. डिनॉमिनेटरच्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिली टर्म एक्स वाय मायनस एक्स झेड प्लस दुसरी टर्म वाय झेड मायनस एक्स वाय प्लस तिसरी टर्म एक्स झेड मायनस झेड वाय. आता हा एक्स वाय या एक्स वाय सोबत कटेल, हा मायनस झेड एक्स प्लस झेड एक्स सोबत कटेल आणि प्लस वाय झेड हे मायनस झेड वाय सोबत कटेल आणि डिनॉमिनेटरला आपल्याला 0 मिळून जाईल, विच इज इक्वल टू dx प्लस dy प्लस dz होल डिवायडेड बाय 0. आणि जर डिनॉमिनेटर 0 येत असेल तर आपल्याला माहितच आहे न्यूमरेटर सुद्धा 0 असते. सो हेन्स dx प्लस dy प्लस dz विच इज इक्वल टू 0 इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट x प्लस y प्लस z इज इक्वल टू c1. आता दुसरं मल्टिप्लायर्स, जसं आता यावेळेस मल्टिप्लायर्स एक्स एल एम एन आपण काय यूज केलेला आहे, 1 1 1 यूज केलेला आहे. आता आपण मल्टिप्लायर्स एल एम एन यूज करणार आहोत 1 बाय एक्स 1 बाय वाय 1 बाय झेड. सो अगेन इच रेशो विच इज इक्वल टू 1 बाय एक्स इंटू डी एक्स प्लस 1 बाय वाय इंटू डी वाय प्लस 1 बाय झेड इंटू डी झेड होल डिवायडेड बाय, हा एक्स कटला y मायनस झेड शिल्लक राहिला, प्लस हा y कटला z मायनस एक्स शिल्लक राहिला, हा प्लस झेड कटला x मायनस वाय शिल्लक राहिला. आता हा y कटेल या y सोबत, हा मायनस झेड कटेल हा प्लस झेड सोबत, हा मायनस एक्स कटेल या प्लस एक्स सोबत. म्हणजे अल्टिमेटली डिनॉमिनेटर काय मिळालं आपल्याला मित्र हो, 0 मिळाला. आणि आपला एमच ते आहे की डिनॉमिनेटर 0 आणायचा आणि त्यामुळे न्यूमरेटर बी 0 होऊन जाईल, विच इज इक्वल टू dx अपॉन एक्स प्लस dy अपॉन वाय प्लस dz अपॉन झेड होल डिवायडेड बाय 0. हेन्स
dx upon x plus dy upon y plus dz upon z which is equal to 0. आता हे परफेक्ट डिफरन्शियल आहे, त्याच्यामुळे याला सहज इंटिग्रेशन करता येते. म्हणून इंटिग्रेटिंग कॉमा वी गेट log x plus log y plus log z which is equal to log c2. Hence log xy z is equal to log c2. This implies xy z is equal to c2, and hence the general required solution is capital F of x plus y plus z comma xy z is equal to 0 लिहू शकता तुम्ही, किंवा x plus y plus z which is equal to phi of xy z लिहू शकता तुम्ही, किंवा xy z is equal to psi of x plus y plus z आपण लिहू शकतो. याच्यामध्ये जे आपण फाय साय एफ फंक्शन्स यूज करत आहोत ते काय आहेत? सगळे आर्बिट्ररी फंक्शन्स आहेत. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल हाऊ टू सॉल्व द सच टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स. डिनॉमिनेटर 0 आणणं महत्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला एकच मेथड यूज करावं लागते, चुका आणि सिका. आपण मल्टिप्लायर घेऊन बघायचं, डिनॉमिनेटर 0 येते की नाही ते बघायचं. 0 आलं म्हणजे आपलं काम झालं. कुठे कुठे 0ला काहीच महत्व नाही आणि कुठे कुठे 0ला महत्व आहे. मॅट्रिक्स मध्ये सुद्धा इनव्हर्स फंक्शन काढत असताना मिळालेला 0 गमावला नाही पाहिजे. तसंच इथं आपल्याला 0 आणणं गरजेचं आहे. या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.